Hello everyone, myself घोरतळे अश्विनी, lecturer from प्रवरा मेडिकल ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, शेवगाव. मागील 2 लेक्चरपासून आपण मेजर इंट्रा अँड एक्स्ट्रा सेल्युलर इलेक्ट्रोलाइट्स चॅप्टर पाहतोय. तर आज 3rd पॉईंट आहे, त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल ॲसिड बेस बॅलन्स अँड इलेक्ट्रोलाइट्स यूज. याच्यामध्ये काय पाहिलं जातं, बॉडीमध्ये ॲसिड बेस बॅलन्स कसा होतो हे आपल्याला पाहिजे आहे. तर फिजिओलॉजिकल ॲसिड बेस बॅलन्स अँड इलेक्ट्रोलाइट्स यूज, कोणते कोणते इलेक्ट्रोलाइट्स यूज केले जातात ॲसिड बेस बॅलन्स करण्यासाठी. तर फर्स्ट, फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द for normal functioning of the cell, the pH is maintained by body in a narrow range, that is 7.38 to 7.42. During various metabolic process, the number of various ions as well as acid and base are produced in body, which may change the pH of body fluid. To prevent the change in pH, certain substance and system are present in the body which acts as a buffer. The buffer system in the body prevent the change in pH and maintain the homeostasis. The buffer system activate in body when large amount of acid base are produced during metabolic process. The lungs and kidney are the main organ which acts as a buffer system in the body. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे की ॲसिड बेस बॅलन्स करण्यासाठी कोणते कोणते इलेक्ट्रोलाइट्स यूज केले जातात ते तर आहेच, पण आपली जी बॉडी आहे त्यामध्ये काय होतं, ॲसिड बेस बॅलन्स होतो. तर तो कसा होतो आपल्याला माहिती आहे. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम आहेत, सगळ्या सिस्टीम एका स्पेसिफिक pHवर काम करतात. तर त्याच्यामध्ये सपोज माऊथ काय करते, सलायवाचा pH काय असेल मग 7.2 टू 7.4. बॉडीमध्ये गॅस्ट्रिकचं जर पाहिलं तर 2.13. इंटेस्टाईनमध्ये काय, इंटेस्टाईनचा काय pH आहे 6.8 टू 7.4. मग ब्लडमध्ये काय होतं 7.2 टू 7.4. आणि युरिनचं काय आहे 6.6 टू 7.3. आपली जी बॉडी आहे ती काय करते, डिफरंट pHवर काम करते. हा pH मागे पुढे जाऊ नये, तो कमी जास्त होऊ नये म्हणून त्यासाठी काय केलं जातं, काही बॅलन्स बनवले जातात. मग त्यासाठी काही बॅलन्स काय केले जातात, बनवले जातात किंवा बनवलेले आहेत. त्यासाठी कोणते कोणते बॅलन्स आहेत मग, तर फर्स्ट 3 आहेत. बफरिंग मेकॅनिझम, त्याच्यामध्ये सेकंड आहे रेनल मेकॅनिझम आणि थर्ड आहे रेस्पिरेटरी मेकॅनिझम. मग आपण पाहणार आहोत द फिजिओलॉजिकल ॲसिड बेस बॅलन्स इज मेंटेन ॲज फॉलो. तर फर्स्ट आहे बफर मेकॅनिझम और बफर सिस्टीम. त्याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत, सब 3 पॉईंट्स. देअर आर 3 बफरिंग सिस्टीम इन द बॉडी. फर्स्ट आहे कार्बोनिक ॲसिड अँड बायकार्बोनिक सिस्टीम. इट इज मेनली फाउंड इन प्लाझ्मा अँड किडनी. सेकंड आहे मोनोहायड्रोजन फॉस्फेट अँड डायहायड्रोजन फॉस्फेट सिस्टीम. इट इज मेनली फाउंड इन सेल अँड किडनी. थर्ड आहे प्रोटीन बफर सिस्टीम. प्रोटीन आर कंपोज ऑफ अमायनो ॲसिड बाउंड टुगेदर बाय पेप्टाइड लिंकेज. सेम protein on dissociation from acid and base which helps to maintain acid base balance. मग सेकंड आहे रेनल मेकॅनिझम. ते कशामध्ये यूज केलं जातं, किडनी हॅव ॲबिलिटी टू प्रोड्यूस ammonia with combined with acid obtained from various metabolic process from ammonia ion which is extracted through urine. काय होतं त्याच्यामध्ये, काय होतं जर pH चेंज जास्त कमी झालं तर तो काय होतो, किडनी थ्रू काय होतं एक्सक्रीटेड होतो. किडनीमधून काय होतं एक्सक्रीटेड होतो थ्रू युरिन. H++ NH3 इट गिव्स NH4. थर्ड पॉईंट आहे बाय रेस्पिरेटरी मेकॅनिझम.
त्याच्यामध्ये द लंग्स आर इम्पॉर्टंट इन रेग्युलेशन ऑफ ब्लड pH बिकॉज दे एक्सपिल CO2 outside the body. CO2 increases H plus. CO2 increases the H plus ions in body fluid because it combines with water to form carbonic acid which then dissociate into a bicarbonate and H plus ions. मग काय होतं त्याच्यामध्ये CO2 plus H2O H2CO3 H plus HCO3. The lungs helps to control the blood pH by regulating level of excreted CO2. The brain detect the resigning of H plus ions in the blood and stimulate breathing, causing increases in CO2 loss and therefore fall इन H प्लस. त्याच्यामध्ये काय केलं जातं रेस्पायरेटरी मेकॅनिझम ते कशामध्ये होतं लंग्समध्ये. आपण ज्यावेळेस ऑक्सिजन घेतो त्यावेळेस काय होतं ऑक्सिजन बॉडीमध्ये जातो आणि जो CO2 आहे कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करतो आपण ज्यावेळेस श्वास बाहेर टाकतो त्यावेळेस काय होतं तो CO2 बाहेर पडतो. म्हणजेच pH लेवल कशी होती रेग्युलेटिंग लेवल्स ऑफ एक्सक्रीटेड CO2. मग त्याच्यासाठी कोणते कोणते इलेक्ट्रोलाइट्स यूज केले जातात. सोडियम ॲसिटेट त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH3COONA3H2O. मॉलिक्युलर वेट 136.08. प्रॉपर्टीज देअर ॲज कलरलेस क्रिस्टल ऑन मग त्याच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत. colorless crystal on white granular crystalline powder. It has slight odor. Next property have slightly saline and bitter taste. Next it is soluble in water and alcohol. ते काय असतं सोल्युबल कशामध्ये असतं वॉटर अँड अल्कोहोल. नेक्स्ट पॉईंट आहे मग युजेस. मग त्याचे कोणते कोणते युजेस आहेत. यूज इन मेटाबॉलिक ॲसिडोसिस. नेक्स्ट यूज आहे अल्कलायझिंग एजंट डायरिया अँड डिसेंट्री. नेक्स्ट आहे फॉर ट्रीटमेंट ऑफ नेक्स्ट आहे फॉर ट्रीटमेंट ऑफ युरेमिक ॲसिडोसिस आणि इन्ग्रेडियंट ऑफ पोरिटोनियल डायलिसिस फ्लुइड. नेक्स्ट आहे पोटॅशियम ॲसिटेट. पोटॅशियम ॲसिटेटचा पण पूर्ण मोनोग्राफ त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. मॉलिक्युलर वेट मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रॉपर्टीज अँड युजेस. त्याच्यामध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3COOK. मॉलिक्युलर वेट आहे 98.15. नेक्स्ट प्रॉपर्टीज फर्स्ट प्रॉपर्टी आहे ॲज अ कलरलेस क्रिस्टल और व्हाईट पावडर. ते कसं असतं कलरलेस क्रिस्टल असतात आणि व्हाईट पावडर असते. नेक्स्ट आहे सलाईन इन टेस्ट. सलाईनसारखी त्याची काय असते टेस्ट. व्हेरी सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल. ते काय होतात वॉटरमध्ये व्हेरी सोल्युबल असतात आणि फ्रीली सोल्युबल अल्कोहोलमध्ये असतात. नेक्स्ट काय आहे हायग्रोस्कोपिक इन नेचर. नेक्स्ट आहे त्याचे यूज फर्स्ट आहे अँटीॲसिड. सेकंड सिस्टेमिक अल्कोलिसिस. थर्ड आहे युरिनरी अल्कलायझर. नेक्स्ट यूज ॲज फूड प्रिझर्वेटिव्ह. नेक्स्ट आहे सोडियम सिट्रेट. सोडियम सिट्रेटमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5Na3H2O. मॉलिक्युलर वेट आहे 294.1. प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे कलरलेस क्रिस्टल. सेकंड आहे ओडरलेस. थर्ड सलाईन टेस्ट. नेक्स्ट सोल्युबल इन वॉटर इनसोल्युबल इन अल्कोहोल. त्याचे युजेस आहे ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक ॲसिडोसिस. नेक्स्ट ॲज अ बफरिंग एजंट्स ॲज अ कोॲग्युलंट आणि ॲज अ डायुरेटिक्स. नेक्स्ट आहे पोटॅशियम सिट्रेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर वेट अँड प्रॉपर्टीज अँड युजेस. मग फर्स्ट आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5K3O7H2O. मॉलिक्युलर वेट आहे 324.42. प्रॉपर्टीज फर्स्ट प्रॉपर्टी आहे ओडरलेस. सेकंड आहे कूलिंग सलाईन टेस्ट.
नेक्स्ट आहे soluble in water but insoluble in alcohol. Next, uses as a systemic alkalizers. नेक्स्ट आहे diuretics. थर्ड आहे anticoagulants, ॲज अ पोटॅशियम सप्लिमेंट अँड ॲज अ एक्सपेक्टोरंट. याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, सप्लिमेंट आणि अँटीकोॲग्युलंट. थँक्यू.